ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। आज आपण बघूया ईशावास्य या उपनिषदातील मंत्रांचा अर्थ। ईशावास्य इदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृध कस्य स्विदननं कुर्वन्नेवे कर्माणि जिजीविषच्छतसमा एवं नैज्ञान्यते तोस्ति न कर्म लिप्यते नरे असुर्या नामते लोका अंधेन तमसावृता तास्प्रेत्या विगच्छन्ति एके चात्महनो जना अनेजदेक मनुषो जयो नैन देव आपनो वन पूर्वमर्षात। आज आपण बघूया या श्लोकाचा अर्थ काय आहे। ईशावास्य या उपनिषदातील श्लोकांचा मंत्रांचा अर्थ काय आहे। अखिल ब्रह्मांडात जे काही जड चेतनरूप जग आहे ते ईश्वराने व्याप्त आहे, म्हणून या ईश्वराचे स्मरण करीत त्यागपूर्वक भोगा, त्यात आसक्त होऊ नका। धन पदार्थ भोग्य पदार्थ कोणाचे आहे अर्थात कोणाचे नाही, म्हणून कोणाच्या धनाबद्दल आसक्ती ठेवू नका। असुराच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योनी आहेत त्या अंधकाराने, दुःख, अज्ञान तथा क्लेश रूपी अंधकाराने व्याप्त आहेत। जे कोणी आत्म्याची हत्या करणारे लोक आहेत ते मेल्यानंतर वारंवार त्या योनीत जातात। या लोकात शास्त्रनियत कर्मे करताच 100 वर्षे जगण्याची इच्छा राखावी। अशा प्रकारे केले जाणारे कर्म तुला देहधारी मानवाला चिकटत नाही, तर फळाची वासना चिकटते, याशिवाय दुसरा मार्ग नाही। हे आत्मतत्व अचल व एक आहे, मनापेक्षा वेगवान आहे, सर्वांचे आदिमूळ किंवा सर्वांचे जाणणारे आहे। ह्या आत्मतत्वाला इंद्रादी देव सुद्धा जाणू शकले नाहीत। हे आत्मतत्व स्वतः स्थिर राहून इतर धावणाऱ्याला मागे टाकते। या आत्मतत्वाच्या सत्तेमुळेच वायू, जलदेव जलसृष्टी करण्यास प्रवृत्त होतात। जय मल्हार।